मुलांनो, तुम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायला आवडतो, बरोबर? त्याचप्रमाणे मीरा नावाची एक मुलगी आहे आणि तिचा वाढदिवस कसा साजरा होतो हे आपण आजच्या या धड्यामध्ये शिकणार आहोत. धड्याचं नाव आहे मीराचा वाढदिवस. आज मीराचा वाढदिवस. आईने मीरासाठी केक तयार केले. तर आज मीराचा बर्थडे होता आणि बर्थडे निमित्त तिच्या आईने तिच्यासाठी स्वादिष्ट असं केक तयार केले होते. आपल्या पण वाढदिवसाला आपली आई आपल्याला केक बनवते, बरोबर? ते तिच्याही आईने स्वादिष्ट केक तयार केला होता. बाबांनी घरात फुगे लावले, सजावट केली. तर जेव्हा आई केक बनवत होती तेव्हा बाबांनी फुगे लावले. फुगे म्हणजेच बलून. आणि सजावट केली. सजावट म्हणजेच घर डेकोरेट केले. मीराचे आजी, आजोबा, काका आणि काकू वाढदिवसाला आले होते. तर मीराची जी आजी होती, आजीस म्हणजेच ग्रँडमदर, आजोबा म्हणजेच ग्रँडफादर, काका म्हणजेच अंकल आणि काकू म्हणजेच अँट, हे तिच्या वाढदिवसाला आले होते. वाढदिवसासाठी अमन, जॉन, स्वाती, मेघा आणि सानिया देखील आले होते. तर आपल्या वाढदिवसाला आपले फ्रेंड्स येतात ना, त्याचप्रमाणे मीराचे सुद्धा फ्रेंड्स आले होते. त्यांचं नाव आहे अमन, जॉन, स्वाती, मेघा आणि सानिया. मीराने केक कापला. मीराला शुभेच्छा दिल्या. काका काकू यांनी मीराला भेटवस्तू दिल्या. तर मीराने केक कापला. सर्वांनी टाळ्या वाजवून तिला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा म्हणजेच विश केलं. आणि त्यानंतर तिच्या काका काकूने ते तिच्यासाठी सुंदर असे गिफ्ट आणले होते. भेटवस्तू म्हणजेच गिफ्ट, ते तिला दिले. ते पाहून ती खूपच खुश झाली. मीराच्या लहान भावाने मीराला शुभेच्छा पत्र दिले. मीराच्या मित्रमैत्रिणींनी मीरासाठी आणलेल्या भेटवस्तू दिल्या. तर मीराचा जो लहान भाऊ होता त्याने मीरासाठी अगदी असं सुंदर ग्रीटिंग कार्ड बनवले होते. आणि हे पाहून मीरा खूपच खुश झाली. त्यांनी ते ग्रीटिंग कार्ड तिला दिले आणि त्याचबरोबर तिचे जे फ्रेंड्स होते ह्यांनीही तिच्यासाठी गिफ्ट आणले होते, तेही तिला दिले. मीराने सर्वांना केक, चॉकलेट आणि लाडू दिला. आईने तयार केलेल्या खाऊ सर्वांनी आवडीने खाल्ला. सर्वजण वाढदिवसाला आल्यामुळे मीराला खूप खूप आनंद झाला. तर आपण आपल्या वाढदिवसाला केक कापतो ना, त्याचप्रमाणे मीराने सुद्धा केक कापला आणि त्यानंतर तिने सर्वांना केक, चॉकलेट आणि लाडू हे दिले. तिचे जे आईने जे स्वादिष्ट असे खाऊ बनवले होते ते तिने सगळ्यांना दिले आणि सगळ्यांनी आवडीने ते खाऊ खाल्ले. आणि सर्वजण तिचा वाढदिवस साजरा करायला आले म्हणून मीरा अगदी खूप खुश झाली. तिला खूप आनंद झाला. मीराचा आजचा दिवस खूप छान गेला. मीराने सर्वांचे आभार मानले. तर सगळे लोक आले तिचा वाढदिवस साजरा केला म्हणून तिचा हा जो बड्डेचा दिवस होता तो एकदमच छान गेला आणि त्यामुळे तिने सर्वांचे आभार मानले. तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते? तर वाढदिवस हा फक्त भेटवस्तू आणि केक ह्यासाठी नसतो, तर कुटुंब आणि मित्रासोबत आनंद वाटण्यासाठी असतो. मीराने सर्वांचे आभार मानले, कारण खरा आनंद हा एकत्र राहण्यातच असतो. जेव्हा सगळेजण एकत्र येतात, वाढदिवस साजरा करतात, हेच अगदी मजेदार असते. तर ही होती मीराच्या वाढदिवसाची सुंदर अशी गोष्ट. तुम्हाला आवडली ना? पुढच्या वेळी आपण आणखी एक मजेदार गोष्ट शिकूया. थँक्यू.